इंदिरा गांधींचे पती फिरोज खान होते तर राहुल गांधी कसे झाले? हे बघा, हा एक मोठा खूप गैरसमज आहे, ज्याला सॉल्व्ह करणं समजावणं ही माझी जबाबदारी आहे. तर फिरोज गांधी फिरोज गांधी हे पारशी होते आणि इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. ते पारशी होते, इंदिरा गांधी हिंदू होत्या आणि इंटररिलिजियस यांचं मॅरेज झालेलं होतं 1942 मध्ये. फिरोज गांधींनी आपलं सरनेम बदललेलं होतं. ते मुंबईचे होते आणि त्यांनी आपलं सरनेम गँडीचं गांधी केलेलं होतं, कारण जे लोक पारशी नव्हते ते लोक नीट प्रोनाऊन्स करू शकत नव्हते. प्लस इंडियाच्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये गांधी वर्ड खूप कॉमन झाला होता ड्यू टू महात्मा गांधी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सुरुवातीला जवाहरलाल नेहरू या लग्नाच्या विरोधात होते. जवाहरलाल नेहरूंना इंदिरा गांधींचं लग्न त्या गांधींसोबत व्हावं असं अजिबात वाटत नव्हतं. याचं कारण एकतर इंटर रिलिजियस गोष्ट होती. इंदिरा गांधी हिंदू आणि हे पारशी. पण इंदिरा गांधी आपल्या डिसिजनवर फर्म होत्या आणि म्हणत होत्या की मी तर यांच्याशीच लग्न करणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघांनीही आपलं रिलिजन चेंज केलेलं नव्हतं, ना फिरोज गांधींनी ना इंदिरा गांधींनी. या दोघांनी हिंदू किंवा पारशी रिच्युअल्सनुसार लग्न केलेलं नव्हतं. महात्मा गांधी यांनी यात हस्तक्षेप केला होता आणि सगळ्यांनी मिळून डिसाईड केलं होतं की आगीसमोर दोघं उभा राहतील आणि शपथ घेतील. आणि शपथ घेतल्यानंतर त्यांनी लग्न केलं. म्हणून त्यांची जी मुलं आहेत ती गांधी आहेत, खान नाहीत. आणि खूप मोठा गैरसमज आहे की हे लोक मुस्लिम होते. ते मुस्लिम नव्हते. आपला भारत देश हा सर्व जाती धर्माचा बनलेला आहे, त्यामुळे हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख, पारशी असेल तरी काय फरक पडतो, पण खोटी माहिती पसरवणं चुकीचं आहे. म्हणून हा व्हिडिओ बनवला. आणि एक रिक्वेस्ट आहे, थोडंसं व्हॉट्सअप कमी चालवा प्लीज.